मित्रांनो, जेव्हापासून आपल्या महाराष्ट्र राज्यात राशन कार्डला आधार क्रमांक लिंक करण्यात येऊ लागले, म्हणजेच आधार सीडिंग करण्यात येऊ लागली, तेव्हापासून राशन कार्डला एक 12 अंकी विशिष्ट क्रमांक देण्यात येत असतो। तर हा 12 अंकी विशिष्ट क्रमांक म्हणजेच आरसी नंबर किंवा राशन कार्ड नंबर हा अत्यंत महत्त्वाचा असा नंबर आहे। मित्रांनो, तुम्हाला तो विविध कामासाठी उपयुक्त ठरू शकतो। जसं की आता आपल्या राज्यात ई शिधापत्रिका प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या राशन कार्डवरील नाव या ठिकाणी वगळू शकता, नवीन नावांचा समावेश या ठिकाणी करू शकता, किंवा मग तुमची जी जुनी शिधापत्रिका आहे ती खराब झाली असेल तर दुय्यम प्रतसाठी त्या 12 अंकी विशिष्ट क्रमांकाचा उपयोग करून नवीन शिधापत्रिका मिळवू शकता, किंवा शिधापत्रिकेसाठी या ठिकाणी नवीन अर्ज करू शकता। व शिधापत्रिकेची महत्त्वाची कामे आहेत राशन कार्ड संबंधित ती या 12 अंकी विशिष्ट क्रमांकाच्या सहाय्याने तुम्ही करू शकता। म्हणजेच तुम्ही समजू शकता की हा 12 अंकी विशिष्ट क्रमांक आरसी नंबर किती महत्त्वाचा आहे तो। तर हा 12 अंकी विशिष्ट क्रमांक तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे। आता बऱ्याच राशन कार्डवर हा पहिल्याच पेजवर 12 अंकी विशिष्ट क्रमांक लिहिण्यात येत असतो, परंतु तुमच्या राशन कार्डवर हा 12 अंकी विशिष्ट क्रमांक लिहिलेला नसेल, किंवा तुम्हाला तुमच्या राशन कार्डचा 12 अंकी विशिष्ट क्रमांक माहित नसेल, तर हा आरसी नंबर कसा माहित करून घ्यायचा, तो कसा मिळवायचा हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर त्याकरिता फक्त तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये एक ऍप्लिकेशन आहे मेरा राशन, हे प्ले स्टोर वरून मेरा राशन हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा 12 अंकी राशन कार्ड क्रमांक या ठिकाणी मिळवू शकता। तर नेमका तो कसा मिळवावा चला पाहूयात। परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आतापर्यंत आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज करिता आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। तर मित्रांनो, तुमचा 12 अंकी राशन कार्ड क्रमांक माहित करून घेण्यासाठी सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवरून मेरा राशन हे ॲप्लिकेशन या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यावे। ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं ॲप्लिकेशन हे ओपन होईल। तर या ठिकाणी तुम्ही या ॲप्लिकेशनला ओपन करून गेल्यानंतर अशा प्रकारची तुम्हाला होम स्क्रीन दिसेल। होम स्क्रीनमध्ये या ठिकाणी तुम्हाला जो 7व्या क्रमांकाचा पर्याय दिलेला आहे आधार सीडिंगचा, त्यावर क्लिक करावे। यावर क्लिक केल्यानंतर आता तुम्ही राशन कार्ड नंबर आणि आधार नंबर या ठिकाणी टाकू शकता। तर आता तुम्हाला राशन कार्ड नंबर माहीत नसेल तर तुम्ही या ठिकाणी आधार क्रमांक टाकून तुमचा राशन कार्ड क्रमांक या ठिकाणी मिळवू शकता। तर आपण या ठिकाणी आपला आधार क्रमांक जो आहे तो टाकून घेऊयात। आधार क्रमांक टाकल्यानंतर तो सबमिट या बटनावर क्लिक करावे। सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर त्या राशन कार्डवरील सर्व जे सदस्य आहेत, जे घरातील जे सदस्य आहेत त्यांची आधार सीडिंग या ठिकाणी दाखवेल। परंतु या ठिकाणी तुम्हाला 4थ्या क्रमांकाचा ऑप्शन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, कार्ड नंबर दिलेला आहे। तर हा जो कार्ड नंबर आहे 27202 जो सुरू होणारा राशन कार्ड नंबर आहे, हाच तुमच्या राशन कार्डचा आरसी नंबर आहे जो 12 अंकी असतो। तर अशा प्रकारे अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा 12 अंकी राशन कार्ड क्रमांक या ठिकाणी माहित करून घेऊ शकता। तर तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याचा आधार क्रमांक टाकून हे आधार सीडिंग चेक करू शकता आणि तुमचा कार्ड नंबर जो आहे आरसी नंबर तो या ठिकाणी माहित करून घेऊ शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा आरसी क्रमांक या ठिकाणी माहित करून घेऊ शकता। त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर मेरा राशन हे ॲप्लिकेशन उपलब्ध आहे, ते ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या मोबाईलवर या ठिकाणी इन्स्टॉल करून घेऊ शकता। तर अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतली। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।